अंगणवाडी सेविकांचा 8 डिसेंबरपर्यंत मोठा निर्णय, मानधनात पुन्हा वाढ, सरकारी दर्जा, पेन्शन, ग्रॅज्युटीच्या मागण्या पूर्ण. अंगणवाडी 5 ते 8 डिसेंबर. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना कुमारस्वामीचे आश्वासन. बेंगळूर विविध मागण्याची पूर्तता करावी यासाठी मंड्या येथील आंदोलन छेडलेल्या अंगणवाडी सेविकांची केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीतून फोनवरून संवाद साधला. तसेच त्यांना चर्चेसाठी नवी दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले. जिल्हाधिकारी कुमार यांच्यामार्फत राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी श्री कुमारी यांच्याशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, तुम्ही थंडीत आंदोलनाला बसू नये. तुमच्या संघटनेच्या 10 प्रमुख प्रतिनिधींनी नवी दिल्लीला यावे. मी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावेल. मी देखील बैठकीलाही उपस्थित राहीन. आंदोलन थांबवा आणि दिल्ली या अशी विनंती त्यांनी केली. तुमचा विमान प्रवासाचा खर्च आणि दिल्लीतील राहण्याची व्यवस्था केली जाईल असे त्यांनी सांगितले. ICDS योजनेचे खाजगीकरण करण्याचा विचार सरकार सोडून द्यावा. अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. 2008 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन वाढविलेले नाही. निदान यावर्षी तरी वेतनवाढ करावी. मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांनाही वेतन वाढवून द्यावे. निवडणूक कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये. मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना केवळ 6 तास काम द्यावे. या कर्मचाऱ्यांचा स्वयंपाक बनविताना अनाहूतून घडल्यास त्यांना देण्यात येणारी भरपाईची रक्कम वाढविण्यात यावी. अशाही मागण्या मांडण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शिटूचे सचिव GM जैनेखान, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा दोडवा पुजारी, उपाध्यक्षा मंदा नेवगी, कार्यवाह गोदावरी राजापुरे, अक्षर दासोह, कर्मचारी संघाच्या उपाध्यक्षा सुमन गडाद यांनी पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.